हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. सुहास घरी निघून जातो. सिया अंजलीने कट करून दिलेलं ॲपल खात असते. अंजली आणि दीक्षा सियाच्या समोरच सोफ्यावर बसून बोलत असतात. दीक्षा, तू प्लीज रिषभ सरांशी बोलशील का गं? तसा मी सुट्टीसाठी मेल केलाय, पण जरा तू एकदा रिषभ सरांशी बोललीस तर बरं होईल. अंजली म्हणाली. हो, मी बोलते दीक्षा. दीक्षा म्हणाली. आणि हो, ही फाईल आहे प्रोजेक्टची, ती त्यांना दे आणि सांग मला मोठ्या सरांची सही नाही घेता आली. अगं, बाबांचा कॉल आला आणि मी लगेच इथे निघून आले. त्यांना सांग तू हे प्लीज. आणि तुला तर माहितीच आहे, मी आणि अंकिता हा प्रोजेक्ट लीड करत होतो, तर अंकिताला सगळ्या डिटेल्स माहिती आहेत. तिला पाठवायला सांग. पाहिजे तर मी अंकिताशी बोलून घेते. अंजली म्हणाली. हो. अंजली, किती स्ट्रेस घेतेस तू? आहे ना मी बोलते सरांशी. तू नको काळजी करू. मनीकडे लक्ष दे. सध्या तिला तुझी जास्त गरज आहे. दीक्षा म्हणाली. थँक्स डिअर. अंजली म्हणाली. दीक्षा आणि सिया थोडा वेळ गप्पा मारत असतात. अंजली, मी निघते आता. संध्याकाळी येते मी. तुला काही हवं असेल तर कॉल कर. येताना घेऊन येईन मी. आणि हो, राजीव आज घरीच आहे. काही वाटलं तर त्याला बोलावून घे. राजीव हा दीक्षाचा सख्खा मोठा भाऊ. दीक्षापेक्षा 4 वर्षांनी मोठा. पेशाने बँकेत सिनियर मॅनेजर. दीक्षा, अगं तशी गरज पडणार नाही, पण काही लागलंच तर करेन कॉल. अंजली म्हणाली. बरं चालेल, मी निघते, नाहीतर लेट होईल. बाय मनी, टेक केअर. मी संध्याकाळी येते. मम्माला त्रास देऊ नको. बघ ती किती टायर्ड दिसते ना. दीक्षा म्हणाली. हो माऊ, मी नाही देणार मम्माला त्रास. तू संध्याकाळी मला खाऊ घेऊन ये. सिया म्हणाली. हो ठीक आहे, आणते, पण तू आराम कर, ओके. दीक्षा म्हणाली. दीक्षा त्या दोघींना बाय करून निघून जाते. अंजली दीक्षाशी बोलून थोडी रिलॅक्स होते, पण तरी थोडं टेन्शन असतंच. अंकुश सर असते तर त्यांच्याशी बोलता आलं असतं. अंजलीचे आणि सुहासचे बाबा थोड्या वेळाने हॉस्पिटलमध्ये येतात. आमची चिऊ ताई कशी आहे आता? हेमंत विचारतात. मी ठीक आहे आजोबा. आता ते डॉक्टर काका मला इंजेक्शन आणि कडू कडू औषधं देतात. मला नाही राहायचं इथे. सिया कसं तरी तोंड करून सांगत असते. बेटा, तुला लवकर बरं व्हायचंय ना. आपल्याला फुटबॉल शिकायचंय, माहीत आहे ना. तूच बोलली होतीस मला. तुझ्या स्कूलमध्ये नेक्स्ट मंथमध्ये स्पोर्ट डे आहे. हेमंत म्हणाले. सिया म्हणाली. मग लवकर बरं व्हायला औषधं तर घ्यावंच लागेल ना. हेमंत म्हणाले. सिया म्हणाले. हे बघ, तुझ्या सुहास मामाने चॉकलेट्स दिलेत. औषधं घेतल्यावर खा, मग कडू नाही लागणार. हेमंत म्हणाले. थँक्यू आजोबा. सिया म्हणाली. दुसरीकडे अंजली विचारात हरवलेली असते. अंकुशने घेतलं असतं का समजून? हो, घेतलं असतं. म्हणजे चांगलाच आहे. सगळ्यांना समजून घेतो तो. पण परवा ऑफिसमध्ये किती चिडला होता. चिडणार ना अंजली. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला नाही आवडत त्यांना. माहीत आहे ना तुला. हो बरोबर, त्याचं काही चुकलं नाही, पण याआधी कधी त्याला असं बघितलं नव्हतं. हो, प्रोजेक्टच्या वेळी सारखं बोलणं व्हायचं आमचं. तेव्हा पण मिस्टेक व्हायच्या माझ्याकडून, टीमकडून, पण तो समजून घ्यायचा. तेव्हा तर ऑफिस सुटेपर्यंत सोबतच असायचो आम्ही, सतत एकत्र. एक छान बॉन्डिंग तयार झालं होतं आमच्यात. कधी कधी तर लंच देखील सोबत होत होता आमचा. आय थिंक परवा तो थोडा डिस्टर्ब होता. मला समजलं ते. विचारावंसं वाटत होतं, पण असं डायरेक्ट कसं विचारणार. शेवटी बॉस आहेत ते. आणि एवढा पर्सनल प्रश्न विचारायचा मला हक्क देखील नाही ना. तो इथे असायला हवा होता. त्याने माझी सिच्युएशन नीट समजून घेतली असती, पण तो नाही इथे. तो असा अचानक का गेला असेल लंडनला?
सगळं ठीक असेल ना त्या ऑफिसमध्ये? आय होप सगळं ठीकच असावं. अंजली विचार करत असतानाच मोठ्या आईचा कॉल येतो. ती विचारांतून बाहेर येऊन कॉल पिक करते. अंजली, बाळा, सिया कशी आहे ग आता? मोठी आई म्हणाली. मोठी आई, ती ठीक आहे. हाताला थोडं जास्तच लागलंय, पण होईल बरी. प्लास्टर केले डॉक्टरांनी. अंजली म्हणाली. जास्त दुखतोय का ग तिचा हात? माझ्या चमेलीचं चुकलं. उगाच तिच्याशी फोनवर एवढा वेळ बोलत बसले होते. मोठी आई म्हणाली. अगं मोठी आई, एवढं काही नाही. तुला माहीत आहे ना ती किती मस्तीखोर आहे. तिने लक्ष दिलं नाही तरी मी तिला सारखी बोलतच असते. पण मॅडम खेळायच्या मूडमध्ये असल्यावर ऐकतच नाही. अंजली म्हणाली. कोणाचंच ऐकत नाही. तू स्वतःला दोष देऊ नकोस. यात तुझी काही चूक नाही. अंजली म्हणाली. अगं लहान आहे ती, तिला कुठे एवढं काय समजतं. तू तिला ओरडू नकोस हा आता, मोठी आई अंजलीला म्हणाली. बरं बाई, नाही ओरडत. मला बाबा बोलले तू इथे यायचं म्हणतेस. अंजली, हो, आज दुपारी बसते गाडीत. मोठी आई, अगं तुला यायला रात्र होईल. आणि सिया खरंच बरी आहे आता. तू धावपळ करत नको जाऊस. अंजली, असं का बोलते अंजली? सिया माझी कोणीच नाही का? मी तिला बघायलाही यायचं नाही का आता? मोठी आई, अगं मोठी आई, मी असं कुठं म्हटलं? अगं तुझीच दगदग होईल म्हणून बोलले मी. अंजली मोठी आईना म्हणाली. ते मी माझं बघेन. काही दगदग नाही होत मला. मोठी आई म्हणाली. बघ, सॉरी, ये मग. तू पण ना, आज नको, उद्या सकाळी बस गाडीत, म्हणजे संध्याकाळपर्यंत येशील. डॉक्टरही उद्या परवापर्यंत डिस्चार्ज देतील चिवला. अंजली मोठ्या आईला म्हणते. बरं ठीक आहे, मी बसते गाडीत. उद्या नीट काळजी घे पण तू तिची. उगाच ओरडू नको तिला. मोठी आई म्हणाली. हो मोठी आई, मी आहे. नाही ओरडत तिला, बस. अंजली म्हणते. अंजली कॉल ठेवून सियाजवळ जाऊन बसते. दीक्षा ऑफिसमध्ये गेल्यावर लगेचच फाईल घेऊन रिषभ सरांना भेटायला जाते. रिसेप्शनला विचारते तर रिषभ अजून आला नसतो आणि लगेच त्याच्या बॅक टू बॅक 2 मीटिंग लाईनअप असतात असं तिला समजतं. म्हणजे आता रिषभ सर तिला डायरेक्ट दुपारनंतर फ्री होतील तर दुपारनंतरचं भेटते असा विचार करून दीक्षा तिच्या डिपार्टमेंटला निघून जाते. डॉक्टर सियाला चेक करतात. मिस अंजली, तुम्ही प्लीज माझ्या केबिनमध्ये या, थोडं बोलायचं आहे. डॉक्टर अंजली बाबांना सियाकडे लक्ष द्यायला सांगून लगेच डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाते. तिला टेन्शन असतं. सगळं ठीक असेल ना हा विचार करतच ती केबिनमध्ये बसली असते. डॉक्टर जसे केबिनमध्ये येतात तशी ती लगेचच उठून उभी राहते. रिलॅक्स मिस अंजली, प्लीज सीट, डॉक्टर म्हणाले. सिया, डोंट वरी मिस अंजली, तुमची मुलगी आता ठीक आहे. आपण तिचं एक संपूर्ण बॉडी चेकअप करून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनात काडी शंका राहणार नाही. तिला डोक्याला लागल्यामुळे बोलतोय. शिवाय अजून कुठे काही लागलं तर नाही ना, तेही समजेल. तुम्ही जर बोलत असाल तर आजच्या आजच सगळ्या टेस्ट होऊन जातील आणि एकदा रिपोर्ट्स आले तर सगळं ठीक असेल तर तुम्ही तिला उद्या संध्याकाळपर्यंत घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टर अंजलीला म्हणाले. ओके डॉक्टर, नो प्रॉब्लेम. आपण आजच त्या टेस्ट करून घेऊया. अंजली डॉक्टरांना म्हणाली. ठीक आहे, तर मी नर्सला पाठवून देतो. ती सगळ्या टेस्ट होईपर्यंत तुमच्या सोबत असेल, डॉक्टर म्हणाले. थँक्यू डॉक्टर, अंजली म्हणाली. अंजली रूममध्ये जात तिच्या बाबांना आता डॉक्टरांसोबत झालेलं बोलणं सांगते. आणि त्याचनंतर इकडे, बेटा तू थकली आहेस, तू घरी जाऊन आराम कर. आम्ही सियासोबत थांबतो, अंजलीचे बाबा म्हणाले. नाही बाबा, सिया तुमचं ऐकणार नाही. मलाच तिला हँडल करावं लागेल आणि मी ठीक आहे. तुम्ही घरी जा,
मी थांबते अंजलीबरोबर. नाही, मी थांबतो. तसंही माझं घरी मन लागत नाही. शिवाय तू एकटीच आहे. काही लागलं तर? मी थांबतो इथे, अंजलीचे बाबा म्हणाले. काका, मग तुम्ही तरी जा घरी, अंजली म्हणाली. हो हो, हेमंत तू जा आणि आराम कर. मी आहे इथे, अंजलीचे बाबा म्हणतात. बरं, काही लागलं तर सांगा मला. मी दुपारी सुहासच्या आईला डब्बा घेऊन पाठवतो तुमच्यासाठी, हेमंत म्हणाला. हो, साधंसच सांग काहीतरी करायला. उगाच त्यांना त्रास नको, अंजलीचे बाबा म्हणाले. ते बघतो मी, पण काही लागलं तर लगेच फोन करा मला, हेमंत म्हणाला. डॉक्टर सियाच्या सगळ्या टेस्ट करून घेतात. सिया थोडी कुरकुर करते, पण अंजली तिला समजावून नादी लावून सगळ्या टेस्ट करून घेते. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट मिळणार असतात, म्हणून सगळे थोडे टेन्शनमध्ये असतात. रात्री अंकुश मेल करत असताना त्याला RK कंपनीचा मेल असतो. तो मेल बघून अंकुशला खूप राग येतो. अजून त्यांना ते डॉक्युमेंट सबमिट झाले नसतात. घाईत तोही त्या डॉक्युमेंट्सवर सिग्नेचर करायला विसरला होता. पण त्याच्या डॅडची सिग्नेचर घेऊन पाठवायचे होते. पण अजून ते का पाठवले गेले नाहीत? एकतर आधीच 2 दिवस लेट झालं होतं आणि आज त्यांना त्या डॉक्युमेंटसाठी मेल करावा लागतोय. हाऊ इरेस्पॉन्सिबल यू आर, अंजली. तूच ती फाईल सबमिट करणार होतीस ना? आधीच तुझ्यामुळे लेट झालं होतं आणि अजून ती फाईल सबमिट झाली नाही आहे. अंकुश चेहऱ्यावरून हात फिरवून स्वतःला शांत करायचा प्रयत्न करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली सियाच्या बाजूला 9 वाजले तरी झोपलीच असते. रात्री सियाला झोप येत नसल्याने अंजली सियासोबत गप्पा मारत होती. मग नंतर अंजलीला उशिराच झोप लागली. त्यामुळे सकाळी उठायला उशीर होतो. अंजली उठून फ्रेश होऊन येत नाही. तोच लगेच अंकुशचं नाव तिच्या मोबाईल स्क्रीनवर झळकत होतं. अंकुश सर, आत्ता का कॉल करत आहेत? तेही एवढ्या सकाळी? अंजलीच्या कपाळावर किंचितशा आठ्या पडतात. काहीतरी काम असेल, त्याशिवाय ते कॉल करणार नाहीत, म्हणतच अंजली लगेच कॉल पिक करते. हॅलो सर, अंजली म्हणाली. मिस अंजली, मी तिथे नाही तर तुम्हाला तुमचं काम वेळेवर करता येत नाही का? अंकुश म्हणाला. सॉरी सर, पण नक्की काय झालं आहे? कळेल का मला? अंजली म्हणाली. आता तुम्ही तेही मलाच विचारा. ऑफिसमध्ये जाऊन करता काय मग तुम्ही लोक? एक काम धड करता येत नाही, अंकुश म्हणाला. आणि त्यानंतर सर प्लीज, तुम्ही कशाबद्दल बोलताय मला खरंच कळत नाही आहे. मी तर, अंजली पुढे काही बोलणार तोच अंकुश पुन्हा बोलायला सुरुवात करतो. RK कंपनीच्या डॉक्युमेंट्सची फाईल अजून त्यांच्याकडे का गेली नाही आहे? डॅड तर तिथे आहेत ना, त्यांची सिग्नेचर नाही का घेता येत तुम्हाला? क्लायंटने मेल करेपर्यंत आपण वाट बघायची का? अंकुश अंजलीला म्हणाला. त्यानंतर अंजली म्हणाली, सॉरी सर, ते आत्ता झालं तुमचं सॉरी, पुराण सुरू. तुम्हाला डेडलाईन्सचा अर्थ कळतो का? एवढ्या क्षुल्लक कारणासाठी क्लायंट्सना मला मेल करावा लागतोय. वेळेवर काम नसेल होत तर जॉब सोडून द्या, अंकुश रागात बोलतो. आणि त्यानंतर सर, तुम्ही प्लीज माझं एकदा ऐकून घ्या, अंजली म्हणाली. मिस अंजली, तुम्हाला डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलावलंय, नर्स म्हणाल्या. ओके, मी आलेच, अंजली नर्सला हळूच बोलते. आणि त्यानंतर इकडे, अंकुश सर, मला जावं लागेल, मी तुमच्याशी नंतर बोलते, म्हणत अंजली कॉल कट करून डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाते. आणि त्यानंतर इकडे, कुठे होती अंजली? हॉस्पिटलला. हो, मागून तर तसाच आवाज आला की डॉक्टरांनी बोलावले म्हणून. अंजली ठीक असेल ना? तिला काही नको नको, ती ठीक असेल. ओ गॉड, हे काय सुरू आहे? काही समजत नाही आहे. अंकुश रूममध्ये एरझरा मारत विचार करत असतो.
आणि त्याचनंतर इकडे तो लगेच रिषभला कॉल करतो. रिषभ, अंजलीला काय झाले? आय मीन ती हॉस्पिटलमध्ये कशी? ऑफिसला नाही येत का? ती ठीक तर आहे ना? काय झाले प्लीज मला सांग. अंकुश म्हणाला, अरे हो हो, जरा श्वास घे. काय झालंय मला सांगशील का? रिषभ म्हणाला, मला सांग, अंजली ठीक आहे ना? ती हॉस्पिटलमध्ये म्हणजे? अंकुश, अरे हो, ती ठीक आहे. तिच्या फॅमिली मेंबरपैकी कुणीतरी हॉस्पिटलाइज्ड आहे. सो ती 2 दिवस सुट्टीवर आहे. पण तू असं का विचारत होतास? रिषभ, ओ शेट, मी उगाच तिला कॉल करून एवढं बोललो. ती आधीच टेन्शनमध्ये असेल तिथे आणि मी असं का वागलो? ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल? अंकुशला स्वतःवरच खूप राग येत होता. अंकुश, काय झालंय? अरे तू का आणि कधी तिला कॉल केला होता? आणि का? रिषभ म्हणाला, अरे ते आर.के. कंपनीचा मेल आला होता मला. अजून त्यांच्याकडे फाईल सबमिट झाली नाही पेपरवर्कची. एवढ्याशा छोट्या गोष्टीसाठी त्यांनी मला मेल केलाय. मला खरं तर त्यांना हा मेल पाठवायची गरज नको होती. अंकुश वैतागत बोलतो. अंकुश, तुझं बरोबर आहे. अंजली फाईल घेऊन त्या दिवशी जातच होती, पण अचानक तिच्या घरून कॉल आला आणि तिला जावं लागलं. पण कालच तिच्या मैत्रिणीने ती फाईल मला दिली, पण काल मीच मीटिंगमध्ये अडकलो होतो. रिषभ समजावत बोलतो. तरीच ती मला सांगायचा प्रयत्न करत होती, पण मी तिचं काही ऐकूनच घेतलं नाही. मी एकदा तिचं ऐकून घ्यायला हवं होतं, पण राग एवढा होता की अंकुश, तू काही बोलूच दिलं नसशील तिला, बरोबर ना? रिषभ म्हणाला, पण मला काय माहीत हे असं सगळं झालं ते. अंकुश म्हणाला, ब्रो, तू आधी मला कॉल करायला हवा होतास यार. तुझा राग म्हणजे ना सहसा येत नाही आणि आला की मग बघायलाच नको. रिषभ म्हणाला, हो ना, मी किती काय काय बोललो तिला. अगदी जमत नसेल तर जॉब सोडून द्या इथपर्यंत. खूप वाईट वाटलं असेल ना तिला? अंकुश म्हणाला, हे काय केलंस तू अंकुश? बिचारी आधीच तिथे टेन्शनमध्ये असेल आणि आता हे? ओ गॉड, अंकुश काय करू रे मी तुझं? रिषभ म्हणाला, सॉरी यार, खरंच. तू तिला कॉल कर आणि बोल ना तिच्याशी, समजाव ना तिला. अंकुश म्हणाला, ते तर मी करेनच, पण तू तुझं सॉर्ट आऊट कर. मी तुमच्यात पडणार नाही. मी तिला काही हेल्प हवी आहे का ह्यासाठी कॉल करणार आहे. रिषभ म्हणाला, बरं ठीक आहे, तिला जी काही मदत लागेल ती कर, मी नंतर बोलेन तिच्याशी. अंकुश म्हणाला, अंकुश, तू तिला सॉरी बोलणार आहेस यासाठी? रिषभ म्हणाला, हो, ते बघतो मी. आणि हो, आजच ते डॉक्युमेंट्स क्लायंट्सला पाठवून दे. आधीच लेट झाला आहे. अंकुश म्हणाला, हो ठीक आहे, मी करतो लगेच. डोंट वरी. मी स्वतः जाऊ का? रिषभ म्हणाला, नाही, त्याची काही गरज नाही. तू अंकिताला पाठवून दे, तिला सगळ्या डिटेल्स माहीत असेल त्या प्रोजेक्टच्या. तुलाही बाकीची कामं असतील तू ती कर, पण हे काम आजच झालं पाहिजे हां. अंकुश म्हणाला, येस बॉस. बरं, तू परत कधी येत आहेस? रिषभ म्हणाला, 2-3 दिवसात बघतो, काम संपवून यायचंय. तिथे सगळं ठीक आहे ना? अंकुशने विचारलं. हो, ऑल इज वेल. रिषभ म्हणाला. अंजली डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचते. डॉक्टर, सियाचे रिपोर्ट्स तर ठीक आहेत ना? यस मिस अंजली, त्यासाठीच बोलावलं आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही. सिया एकदम ठीक आहे. तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तुम्ही तिला आज घरी घेऊन जाऊ शकता, डॉक्टर म्हणाले. थँक्यू सो मच डॉक्टर. अंजली म्हणाली, हो, आणि 15 दिवसांनी चेकअपसाठी घेऊन या. तिच्या ज्या मेडिसिन आहेत त्यात मी थोडा बदल करतोय. सिस्टर, तुम्हाला त्या कशा आणि कधी द्यायच्या हे समजावून सांगेल, डॉक्टर म्हणाले. ओके डॉक्टर, मी डिस्चार्जची प्रोसिजर कंप्लीट करायला घेते, म्हणत अंजली
बाहेर येते. सिया तिच्या अज्जूसोबत नाश्ता करत असते. बच्चा, डॉक्टर अंकलनी डिस्चार्ज दिलाय. तुला आता आपण घरी जायचे. अंजली, ये ये मम्मा, आपण घरी जाणार. अज्जू, मीही येणार घरी तुझ्यासोबत, सिया खुश होत बोलते. बरं, मी आलेच प्रोसिजर कंप्लीट करून. तू आराम कर तोपर्यंत. मी आल्यावर तयारी करते तुझी. बाबा, मी आलेच, अंजली म्हणाली. अंजली डिस्चार्ज प्रोसिजर कंप्लीट करून सियाला घरी घेऊन जाते. घरी आल्यावर सिया मॅडम खुश असतात. सुहासचे आई बाबाही त्यांना भेटायला आले असतात. सुहासच्या आईने अंजलीसाठी आणि तिच्या बाबांसाठी डब्बा आणला होता. ते दोघेही त्यांच्यासोबतच जेवणार असतात. सुहासची आई घरी आणि अंजलीसोबत बोलत असते, तर अंजलीचे बाबा आणि सुहासचे बाबा टीव्हीवर न्यूज बघून गप्पा मारत असतात. ते बोलत असताना अंजलीचा फोन वाजतो, म्हणून ती थोडी बाजूला जाते. तिला रिषभने कॉल केला असतो. हॅलो अंजली, कशी आहेस? आणि तुमचे पेशंट काय म्हणत आहेत? रिषभ. अंजली हसत सियाकडे बघते. पेशंट ठीक आहे, आता हात फ्रॅक्चर आहे पण होईल बरा. अरे बापरे, एवढं कसं लागलं? रिषभ स्टेप्सवरून पाय घसरला शेवटच्या. अंजली म्हणाली. अगं, मग बरंच लागलं असेल ना? रिषभ हो, म्हणजे हाताला आणि थोडं डोक्याला लागले, अंजली म्हणाली. ओ, काळजी घे मग तू. काही गरज लागली तर संकोच न करता सांग, रिषभ म्हणाला. नाही नाही, तशी काही गरज नाही पडणार, कारण डॉक्टरने डिस्चार्ज दिलाय, तर आम्ही आज घरी आलोय. पण एक रिक्वेस्ट होती, अंजली म्हणाली. अगं बोल बिनधास्त, रिषभ म्हणाला. मी आता घरी असणार आहे, तर मी उद्यापासून घरी काम करू शकते का? मला तुम्ही वर्क फ्रॉम होमची परमिशन दिली तर खूप बरं होईल. बाकीच्यांवरही जास्त कामाचं प्रेशर येणार नाही. अंजली, अगं पण अंजली, तुझी सुट्टी सँक्शन झाली आहे ना, मग का टेन्शन घेतेस? अगं, मी स्वतः बोललो आहे तुझ्यासाठी, म्हणून तुला जास्त दिवसांची सुट्टी मंजूर झाली. रिषभ म्हणाला. हो सर, आय नो, पण मी करेन घरून का वर्क. आधीच काही लोकांना वाटते मी बेजबाबदार आहे, ऑफिसमध्ये जाऊन टाईमपास करते. मग मी घरी राहिले तर त्यांना अजून प्रॉब्लेम होऊ शकतो, तर नकोच. ते मी करेन मॅनेज. तसाही 3 दिवसांचा प्रश्न आहे, अंजली म्हणाली. अंजली, अगं अंकुशला माहीत नव्हतं म्हणून तो. तुला तर माहीतच आहे ना सगळं, रिषभ म्हणाला. आय नो सर, पण मी त्यांना खूप सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांना ऐकायचंच नव्हतं माझं काहीच, अंजली म्हणाली. अंजली, तू खूप हर्ट झाली, आय नो. अंकुशच्या वतीने मी तुझी माफी मागतो. प्लीज त्याला माफ कर, रिषभ म्हणाला. सर, तुम्ही का सॉरी बोलताय? इट्स ओके, तुम्ही प्लीज माफी मागू नका. अंजली, नाही अंजली, तो चुकला. त्याला एकदा राग आला की त्याचा स्वतःवर कंट्रोल नसतो. त्याचा राग शांत झाला की तो स्वतःहून सॉरी बोलेल बघ तुला, रिषभ म्हणाला. मला नको त्यांचं सॉरी, मला बोलायचंही नाही त्यांच्याशी. अंजली पुढचं वाक्य हळू आवाजात बोलते, तरी रिषभला ऐकू जातं. रिषभ गालात असतं. हो, बरोबर आहे तुझं अंजली, मी तुझ्यासोबत आहे. माझ्या छोट्या बहिणीला त्रास देतो म्हणजे काय, रिषभ म्हणाला. आणि त्यानंतर अंजली जीभ चावत म्हणाली. काय रिषभ दादा, तुम्ही ते? तर मी असंच. बरं, तू नक्की काम करणार आहेस ना उद्यापासून, रिषभ म्हणाला. हो, मी नक्की करेन उद्यापासून. ठीक आहे, मग तू उद्यापासून कर काम. मी तुला देतो परमिशन. काही प्रॉब्लेम असेल तर सांग. हा माझा नंबर आहे, सेव्ह करून ठेव. कधी काही लागलं तर कॉल कर मला, ओके? मी दीक्षाकडे फाईल पाठवून देतो. सेल्स डिपार्टमेंट आहे ना तिचं, रिषभ म्हणाला. अंजली म्हणाली. हो, ओके सर, थँक्यू सो मच.
फोन कॉल झाला की अंजली फ्रेश व्हायला जाते. गरम पाण्याने शॉवर घेतल्यावर तिला खूप बरं वाटतं. तिचा सगळा थकवा निघून जातो. आज त्यांच्यासाठी लंच सुहासची आई घेऊन येणार होती. त्यामुळे अंजलीने सियासाठी मऊ खिचडी बनवली. दुपारी लंच करून अंजली सियाला घेऊन रूममध्ये जाते. सुहासचे आई बाबाही त्यांच्या घरी निघून गेलेले असतात. अंजली सियाला झोपून तिच्या हाताखाली पिलो देते. चुकूनही झोपेत तिचा हात दुखू नये किंवा त्याला धक्का लागू नये म्हणून सगळं नीट चेक करून स्वतःही तिच्या बाजूला झोपून जाते. 2 दिवस झोप न झाल्याने तिला लगेचच झोप लागते. अंकुश मात्र अंजलीला कॉल करू का नको या दुविधेत असतो. शेवटी तो कॉल करून सॉरी बोलायचं ठरवतो. एक सुस्कारा सोडत तो अंजलीला कॉल करतो. रिंग वाजत असते पण कोण उचलत नाही. तो अजून एकदा कॉल करून बघतो. कदाचित बिझी असेल म्हणून तो फोन साईडला ठेवतो. पण अंजली खरंच बिझी असेल का? की तिला माझा राग आलाय म्हणून बोलायचं नाहीये, हे पण असू शकतं. अंजली खरंच सॉरी. सगळी चूक माझी आहे. मीच तुझं काही ऐकून नाही घेतलं आणि आत्ता तू कॉल नाही उचलत आहेस. आय नो रागावली आहेस ना तू. प्लीज नको ना रागवू. एकदा तरी समजून घे ना. अंजली, मी आधीच 3 दिवस तुझ्याशी बोललो नाही आहे. आज बोललो तर डायरेक्ट रागावलोच तुझ्यावर. काय करू मी आता? कसं म्हणू तुला? अंकुश टेन्शनमध्ये कपाळावर हात फिरवत त्याच्या केबिनमध्ये एरझाऱ्या घालत असतो. पण इथे तर अंजली मॅडमने मोबाईल झोपायच्या आधी सायलेंटवर टाकला होता. झोप मोड होईल म्हणून. अंजली संध्याकाळी उठून फ्रेश होऊन सियाला घेऊन खाली येते. बाबांसाठी आणि तिच्यासाठी चहा बनवते आणि सियाला तिचा मिल्कशेक देते. अंजली बाळा, झोप झाली ना नीट? अंजलीचे बाबा म्हणतात. हो बाबा, झाली. 2 दिवस नीट झोप नव्हती ना. तर पडल्या पडल्या झोप लागली. चिवू, चल, तुला मेडिसिन घ्यायची आहे, अंजली म्हणाली. मम्मा, नको ना, ते खूप कडू आहे, सिया म्हणाली. बच्चा, अजिबात नाही म्हणायचं. आता फक्त एकच तर मेडिसिन आहे. अजिबात नखरे नको, नाहीतर मी तुला सुहास मामाने आणलेली चॉकलेट्स देणार नाही हां. बिलकुल नाही, अंजली म्हणाली. मम्मा, सिया म्हणाली. नो मम्मा वगैरे काही नाही. चुपचाप मेडिसिन घ्यायची. मग मी तुला रूममध्ये टी व्ही लावून देते, तू बघत बस, अंजली म्हणाली. ओके, ठीक आहे, सिया म्हणाली. बरं अंजली, थोडं बाहेर फिरून यायचं होतं. काही आणायचं आहे का? अंजलीचे बाबा अंजलीला विचारतात. हो. तर आता अंजली जी आहे ती काय आणायचं आणि काय नाही ते आणायला बाबांना सांगते. मी आत्ता पुलावच करते आपल्यासाठी, अंजली म्हणाली. ठीक आहे, आणतो, अंजलीचे बाबा म्हणतात. अंजली सियाला मेडिसिन देऊन रूममध्ये सोडते. तिला टी व्हीवर कार्टून लावून देते. चिवू, काही लागलं तर आवाज दे मला, मी खाली किचनमध्ये आहे, अंजली म्हणाली. ओके मम्मा, सिया म्हणाली. अंजली किचनमध्ये जाऊन पुलावची तयारी करू लागते. सिया रूममध्ये बसून मस्त कार्टून बघत असते. अचानक तिचं लक्ष अंजलीच्या मोबाईलकडे जातं. मोबाईल सतत ब्लिंक होत असतो. सिया टेबलवरचा मोबाईल उचलते. हॅलो, सिया म्हणाली. हॅलो अंजली, आय एम सो सॉरी, अंकुश म्हणाला. हॅलो, कोण पाहिजे तुम्हाला? तुम्ही सॉरी का बोलताय? सिया म्हणाली. हॅलो, रितिका सबनीस का? ओ गॉड, रॉंग नंबर तर नाही ना लागला? अंकुश म्हणाला. ओ, मम्मा हवी आहे का तुम्हाला? पण तुम्ही सॉरी का बोललात? तुम्हाला मम्मा रागवली का? सिया विचारते. मम्मा? मग त्याला अंजलीसोबत असणारी त्या दिवशीची छोटी मुलगी आठवते. हॅलो अंकल, तुम्हाला माझी मम्मा पाहिजे का? सिया म्हणाली. हो अंजली. अंकुश म्हणाला. ओ अंकल, मम्मा तर खाली किचनमध्ये आहे. मी रूममध्ये डोरेमॉन बघते. मला लागलं आहे ना हँडला, तर मम्मा बोलते मस्ती करायची नाही, बसून राहायचं एका जागी. सिया म्हणाली. ओ, युअर मम्मा इज राईट बेबी. तू आराम करायला पाहिजे. मला सांग, तुला आवडतं डोरेमॉन? अंकुश म्हणाला. हो खूप. तुम्हाला? सिया म्हणाली. हो, मलाही खूप.
तुझं नाव काय आहे? अंकुशने विचारलं. माझं नाव सिया आहे, पण मला सगळे परी, चिबू, माऊ काही पण नावाने बोलवतात. तुम्हाला माहीत आहे का? मम्मा कधी-कधी बच्चा, शोना पण बोलते. सिया म्हणाली. इनोसंटली सगळं सांगत असते. अरे वा, एवढी नावं? मी काय बोलू पण तुला? अंकुश म्हणाला. तुम्हाला जे आवडेल ते. तुमचं नाव काय आहे? अंकुश. माझं नाव अंकुश आहे. ओ, कुश, सिया बोलते. नो नो, इट्स अंकुश. अंकुश तिला समजावत बोलतो. कुश, सिया पुन्हा बोलते. इट्स ओके डॉल, तू मला अंकलच बोल, अंकुश म्हणाला. त्यानंतर इकडे वाव डॉल, सिया म्हणाली. तुला आवडलं तुझं न्यू नेम? अंकुश यस, आय लाईक डॉल्स, थँक्यू अंकल, सिया खुश होत बोलते. त्यानंतर ओ दॅट्स ग्रेट, अंकुश म्हणाला. तुम्ही माझ्या मम्माला कसं ओळखता? सिया म्हणाली. तुझ्या मम्माचा बॉस आहे मी म्हणून, अंकुश म्हणाला. ओ, बॉस म्हणजे? सिया पुन्हा विचारते. बॉस म्हणजे बॉस. आता कसं समजवू तुला? हां, तुझी मम्मा ऑफिसला जाते ना, त्या ऑफिसमध्ये मी तुझ्या मम्माचा सिनियर आहे, समजलं? अंकुश, सिनियर म्हणजे? सिया म्हणते. सिनियर म्हणजे मोठा. मी ऑफिसमध्ये तुझ्या मम्मापेक्षा मोठ्या पोस्टला आहे ना, म्हणजे सिनियर आहे. तिथे मी तुझ्या मम्माचा बॉस आहे. ओ अंकल, किती कन्फ्यूज करता तुम्ही. बॉस आहात की सिनियर? सिया, बॉस, अंकुश म्हणतो. मग मी तुम्हाला बॉस अंकल बोलू? सिया म्हणाली. ओके चालेल. अंकुश म्हणाला. बॉस अंकल, मगाशी तुम्ही सॉरी का बोलत होतात? मम्मा रागवली आहे का तुम्हाला? सिया विचारते. अरे देवा, आहे का मॅडमच्या लक्षात? आता काय सांगू? हां, तुझी मम्मा रागवली ना मला म्हणून, अंकुश म्हणाला. तुम्ही पण मस्ती केली ना, आता मम्मा तुम्हाला पनिश करणार, सिया म्हणाली. तू सांग ना मग तुझ्या मम्माला, तुझं ऐकेल ना ती. माझी हेल्प कर ना तू, अंकुश म्हणाला. पण मी का सांगू? मी फक्त माझ्या फ्रेंडची हेल्प करते, सिया म्हणाले. हो का? मग तू माझी फ्रेंड होणार का? मी तुला खूप सारे चॉकलेट देईल. ठीक आहे फ्रेंड्स, पण मला चॉकलेट्स नको. मम्मा बोलते टीथ खराब होतात, सिया म्हणाली. असं बोलते मम्मा? मग काय पाहिजे छोट्या डॉलला? अंकुश म्हणाला. मला ना पिझ्झा पाहिजे, यमीवाला, सिया ओठांवरून जीभ फिरवत सांगते. ओके डन, मी तिथे आल्यावर नक्की घेऊन येईन, अंकुश म्हणाला. खरंच? सिया म्हणाली. हो खरंच, अंकुश म्हणाला. थँक्यू बॉस अंकल, सिया आनंदात बोलते. वेलकम डॉल. घर बरं चल, मी ठेवतो फोन. आता मला थोडं काम आहे. तू काळजी घे. तुला पिझ्झा खायचा आहे ना? मग लवकर बरी हो. नाहीतर बाहेरच खाल्लास तर मम्मा ओरडेल आपल्याला, अंकुश म्हणाला. हां ओके, सिया बोलते. बाय डॉल, अंकुश म्हणाला. बाय, सिया पण म्हणाली बाय. अंजली, अगं ही बॅग घे आणि पाणी दे प्यायला, मोठी आई घरात येत बोलतात. आणि त्याचनंतर मोठी आई दे ती बॅग. हे घे पाणी पी आधी. तू बस बघू. आधी अंजली, अगं मी ठीक आहे. माझी चिऊ कुठे आहे? मोठी आई विचारते. अगं ती रूममध्ये आहे, टी व्ही बघते. तू फ्रेश हो, मी तिला खाली घेऊन येते, अंजली म्हणाली. बरं चालेल. ह्या पिशवी तिच्यासाठी खाऊ आहे, काढून ठेव. मोठी आई हो ठेवते, अंजली म्हणाली. मोठी आई फ्रेश होऊन बाहेर येते. अंजली ही सियाला घेऊन खाली येते. मोठ्या आईला बघून सिया खुश होते. मोठी आजी म्हणत पळत जाऊन एका हाताने त्यांच्या पायाला विळखा घालते. सिया, अगं पळू नको, हात सांभाळ अगं, अंजली म्हणाली. मोठी आजी तू आली परत, मला तुझी खूप आठवण यायची. तू गेलीस तर. सिया, हो का? आता नाही जाणार. बरं, माझ्या चिवला सोडून. पण मी तुझ्यावर रागवली आहे. तू तुझ्या मम्माचं ऐकत नाही ना. असं नाही करायचं बाळा, मम्माचं ऐकायचं. आता बघ कशी पळत आलीस, हाताला लागलं असतं ना तुझ्या.
मोठी आई म्हणाली, सॉरी मोठी आजी, मी असं नाही करणार परत. सिया म्हणाली, शहाणं गं बाळते माझं. मोठी आई सियाशी बोलणं झाल्यापासून अंकुश खुश होता. तिचा गोड आवाज, तिचे गोंडस प्रश्न, तिचा इनोसंटपणा, तितकीच नटखटसुद्धा. ते सगळं आठवून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याला लवकरात लवकर त्याच्या छोट्या डॉल फ्रेंडला भेटायचं होतं. अंजली, मी तर तेव्हा सियाशी बोलण्यात एवढा गुंतून गेलो होतो की थोडा वेळ हे विसरूनच गेलो होतो की सिया तुझी मुलगी आहे आणि तुझं असो. अंजली, सिया ही तुझ्यासारखीच क्यूट आहे. मी तिला बोललो, तुझी मम्मा रागवली तर बोलते, काय माहिती आहे, तुम्ही पण मस्ती केली ना, आता मम्मा पनिश करणार. मला तर हसायलाच आलं. काय सांगणार होतो मी तिला, पण खरंच गोड आहे छोटी डॉल. अंजली, मला तुला आणि त्या छोट्या डॉलला भेटायचं आहे. आता भेटूनच तुला सॉरी बोलतो. बस फक्त 2 दिवस. असं म्हणत अंकुश मोबाईलमध्ये अंजलीचा तन्वीच्या एंगेजमेंटमधला फोटो बघत झोपून जातो. अंकुश 2 दिवसात त्याची सगळी कामं मीटिंग्स आटपून इंडियासाठी निघतो. मोठी आई आल्याने सिया खूप खुश असते. मोठी आई पूर्ण वेळ तिच्यासोबतच राहत होत्या. मोठी आई आल्याने अंजली निवांत होती. तिला तिच्या कामावर नीट लक्ष देता येत होतं. असेच 2 दिवस पटकन कसे गेले कळलंच नाही. अंकुश घरी पोहोचून सगळ्यांना भेटून थोडा वेळ आराम करतो आणि ऑफिसला जातो. त्याला असं झालं होतं की कधी जाऊन अंजलीला भेटतो आणि तिला सॉरी बोलतो. अंकुश ऑफिसमध्ये जातो. त्याला अंजलीचा डेस्क रिकामा दिसतो. मग तो तसाच रिषभच्या केबिनमध्ये जातो. अंकुशला बघून रिषभ खुश होतो. तो त्याला सगळ्या ऑफिसच्या अपडेट्स देत असतो. थोडा वेळ डिस्कशन करून अंकुश अंजलीविषयी विचारतो. रिषभ म्हणाला, अंजलीच्या घरी सगळं ठीक आहे ना? ती ऑफिस कधी जॉईन करणार आहे? अंकुशने विचारलं. अरे हो, सगळं ठीक आहे, उद्या करेल ती ऑफिस जॉईन. बरं मला सांग, तू सॉरी बोललास का? रिषभला विचारतो. अंकुश नजर चोरत विचारतो. हळूच नाही बोलतो. रिषभ त्याच्याकडे बघत मान नाहीमध्ये हलवतो. तू बोलणार आहेस हा पण? हो रे बोलतो. बरं मला सांग, आता मिस्टर माथुरसोबत मीटिंग आहे ना? अंकुश म्हणाला, हो, 15 मिनिटांनी. ओके, मला सांग त्यानंतर नाही ना कोणती मीटिंग? अंकुश म्हणाला, नाही का रे? तुला बाहेर जायचं आहे का? रिषभने विचारलं. हो, थोडं काम आहे पर्सनल. अंकुश म्हणाला, ठीक आहे, जा ना मग. तसंही आज एवढं काही इम्पॉर्टंट काम नाही आहे. रिषभ म्हणाला, ओके चालेल, थँक्स. अंकुशची मीटिंग 2 तासांनी संपते. त्याला तर मीटिंग असं झालं होतं की कधी मीटिंग संपते आणि कधी तो अंजलीला आणि सियाला भेटायला जातोय. जशी मीटिंग संपते तो लगेच रिषभला सांगून ऑफिसमधून निघतो. वाटेत गाडी थांबवून पिझ्झा शॉपमध्ये जाऊन त्याच्या बेबी डॉलसाठी पिझ्झा घ्यायला विसरत नाही आणि थोडे चॉकलेट्सही घेतो. चॉकलेट्स घेताना मात्र त्याला सियाचं वाक्य आठवतं. मम्मा बोलते दात खराब होतात. तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. चॉकलेट्स घेऊन अंकुश तडक गाडी अंजलीच्या घरी घेतो. अंकुश अंजलीच्या घरी पोहोचतो. तो थोडा नर्वस असतो, पण मनात आज अंजलीला सॉरी बोलायचं ठरवून तो बेल वाजवतो. बेल वाजते तशी मोठी आई किचनमधून बाहेर येते आणि दरवाजा उघडते. अरे अंकुश, ये ये, कसा आहेस? माई, आजी, मी मस्त. तुम्ही कशा आहात? तुम्ही कधी आलात गावावरून? अंकुश, अरे मी पण छान आहे आणि गावावरून येऊन 2 दिवस झाले. अरे आमची सिया पडली ना, मग तिला बघायला आले आणि अंजली एकटी सगळं कसं सांभाळेल म्हणून तिला मदत करायला आले. माई, ओ, बरं केलं मग. आत्ता कशी आहे ती? अंकुश म्हणाला, आत्ता ठीक आहे, रूममध्ये आहे अंजलीसोबत. थांब मी बोलावते दोघींना, माई म्हणाली. हो. अंकुश, अंजली, अगं सियाला घेऊन खाली ये, बघ कोण आले भेटायला. मोठी आई खालूनच अंजलीला आवाज देते.
कोण आलंय मोठी आई? अंजली रूम बाहेर येऊन बोलते. अगं खाली ये आणि बघ, सियालाही घेऊन ये. मोठी आई म्हणाली. हो ठीक आहे आले. आत्ता कोण आले? विचार करतच अंजली सियाला खाली घेऊन येते. अंकुश अंजलीच्या बाबांसोबत गप्पा मारत असतो. अंजली खाली येते. अंकुशला बघून तिला आश्चर्य वाटतं. अंकुश, इथे असा अचानक कसा आलास? काही काम आहे का ह्याचं? की परत लेक्चर द्यायचं आहे? अंजली, अगं अंकुशसाठी चहा ठेव. मोठी आई म्हणाली. माई आजी, नको मला चहा. अंकुश म्हणाला, अरे तू पहिल्यांदा घरी आला आहेस आणि तुला असंच पाठवू? तुझ्या घरच्यांनी काय बोलावं मला? ते काही नाही, तुला काहीतरी घ्यावंच लागेल. मोठी आई, माई आजी, मी नाही बोलतच नाही आहे. मी चहा पित नाही. पाहिजे तर विचारा अंजलीला, मी कॉफी पितो. मला कॉफी चालेल, पण जास्त गोड नको. अंकुश, अरे हो का? बरं बरं. अंजली, कर ग कॉफी त्याच्यासाठी. मोठी आई अंजली किचनमध्ये जाते. फरमान तर असं सोडतंय जणू काही ह्याचंच घर आहे. कॉफी प्यायची होती तर कॉफीच जायचं ना. काय तर म्हणे गोड नको. हड, ओ गॉड, पण हे इथे का आलाय? बडबडत कॉफी करायला घेते. हाय डॉल, हाऊ आर यू? अंकुश म्हणतो. ओ बॉस अंकल तुम्ही? सिया एक्साइट होऊन बोलते. अरे वा, डॉलनं ओळखलं मला. व्हेरी स्मार्ट हां, अंकुश म्हणाला. बॉस अंकल, मी स्मार्टच आहे. माझे फ्रेंड्सही हेच बोलतात. सिया, हे घे. मी माझ्या छोट्या डॉल फ्रेंडसाठी पिझ्झा आणला आहे. मी बोललो होतो ना माझ्या डॉलला. अंकुश, थँक्यू बॉस अंकल, यू आर सो स्वीट, सिया म्हणाली. अरे अंकुश, तू सियाला कसा ओळखतोस? मोठी आई म्हणाली. मायाजी, मी परवाच बोललो तिच्याशी. हो की नाही डॉल? अंकुश सियाकडे बघत बोलतो. हो मोठी आजी, त्यांनी मम्माला कॉल केला होता, पण मम्मा किचनमध्ये होती, मग मी पिक केला कॉल. सिया, अय्या हो का? मोठी आई म्हणाली. अरे देवा, ही चिऊ पण ना, कशाला उचलायचा कॉल? आणि उचललास तर मला बोलवायचं ना. हिने पिझ्झा मागवला त्याच्याकडे. चिवना अशी करते कधी कधी, जणू काही मी तिला काहीच देत नाही. ओ गॉड, अंकुशला काय काय बोललं नसेल म्हणजे मिळवलं. ह्याला पण काय गरज होती कॉल करायची? ऐकून तर काही घ्यायचं नसतं, मग कॉल कशाला? असा विचार करत अंजली तिच्या विचारात हरवली होती. सिया पिझ्झा घेऊन मस्त मिटक्या मारत खात होती. आई ग, अंजलीचा किचनमधून आवाज आला तसे सगळे तिथे धाव घेतात. मोठी आई अंजलीचा हात घेऊन लगेच पाण्याखाली धरते. काय ग बाळा, लक्ष कुठे होतं तुझं? बघ किती भाजलंय. अशी कशी कॉफी सांडली? त्यानंतर इकडे अंजलीला घुरघुर होत असल्याने तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तिला असं बघून सिया पण घाबरून रडायला लागते. अंजली, फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे? अंकुश म्हणाला. आणि त्याचनंतर इकडे रूममध्ये असेल. अंकुश, तू तिला बाहेर बसव, मी आणते वर जाऊन. अंजलीचे बाबा सियाला घेऊन तिला समजावत होते. मोठी आई अंजलीच्या रूममध्ये जाऊन फर्स्ट एड बॉक्स शोधत होती. आणि त्याचनंतर मोठ्या आईला माहीत नाही कुठे ठेवला आहे. मलाच दाखवावा लागेल. अंजली, ठीक आहे, चल मग वरती. अंकुश अंजलीला घेऊन तिच्या रूममध्ये जातो. मोठी आई तिथे नाही, वरच्या शेल्फवर आहे. अंजली म्हणाली. माई आजी, तुम्ही बर्फ आणा, तिला बरं वाटेल. थंड पाण्यात आत्ता हात ठेवू दे, मी काढतो फर्स्ट एड बॉक्स. अंकुश म्हणाला. बरं ठीक आहे, मोठी आई म्हणाली. अंकुश सेल्फमधून बॉक्स काढून अंजलीच्या बाजूला बसतो. अंजली हातात हात धरून असते. बघू दे मला. अंकुश अंजलीचा हात पाहत बोलतो. लक्ष कुठे होतं तुझं? कसल्या एवढ्या विचारात हरवली होतीस? किती केअरलेसपणा. अंकुश तिचा हात हातात घेऊन त्यावर हळूवार फुंकर मारत तिला ओरडत असतो. अंजली मनातल्या मनात, ह्याला नीट बोलताच येत नाही का? सारखं ओरडतच असतो मला. मी काय एवढं वाईट केलंय? नेहमी मलाच दोष देत असतो. एवढी काळजी करण्याची गरज नाही सर, मी ठीक आहे.
अंजली रुखरुखीत बोलते आणि पटकन स्वतःचा हात अंकुशच्या हातातून खेचून घेते. हात खेचताना परत दुखतो तर ती डोळे मिटून घेते. अंजली, लुक, आय एम सॉरी. त्या दिवशी मला तसं रूडली बोलायला नको होतं. प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. सर, तुम्ही का सॉरी बोलताय? चूक माझी होती, पण ते मी मुद्दाम नव्हतं केलं. परिस्थितीच तशी होती. मी तुम्हाला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही काही ऐकायलाच तयार नव्हतात. अंजली, हो, म्हणूनच तर आलोय मी तुला सॉरी बोलायला. आय एम सॉरी अंजली. उगाच तुझ्यावर एवढं रागावलं. रागाच्या भरात नको ते बोललो. आणि आता तू मला बाहेरही सरच म्हणणार आहेस का? किती तो राग अंजली. अंकुश, हो, ह्यापुढे सरच. आणि एक्झॅक्टली माय पॉईंट सर. तुम्ही इथे आलातच कशाला? तुम्ही खूप बिझी असता, खूप काम असतात. मग तुमचा वेळ माझ्या मागे का वाया घालवताय? अंजली म्हणाली. अंजली, असं खरंच काही नाही. मी रागाच्या भरात बोललो. आणि आता माफी मागतोय ना? अंकुश म्हणाला. अरे काय झालं? तू का सॉरी बोलतोयस तिला? मोठी आई म्हणाली. माई आजी, ते मी. अंकुश म्हणाला. काही नाही मोठी आई. त्यांना वाटतं माझा हात त्यांच्यामुळे भाजलाय. त्यांनीच सांगितलं ना मला कॉफी करायला म्हणून. अंजली म्हणाली. अरे देवा, त्यासाठी होय. आमचं स्वयंपाक करताना असं अधूनमधून भाजतच असतं हात. मोठी आई म्हणाली. हो, पण हे माझ्यामुळे झालं ना. मी उगाच सांगितलं कॉफी करायला. बरं ते सोडा. आता अंजली, तू आधी बर्फाच्या पाण्यात हात बुडव, बरं वाटेल तुला. अंकुश म्हणाला. अंकुश भांडं अंजली समोर ठेवतो आणि तिचा हात धरून त्यात बुडवतो. आता बरं वाटतंय का? अंकुश म्हणाला. अंजली म्हणते. थोड्या वेळाने हात काढून अंकुश तिचा हात हळवारपणे नॅपकिनने पुसतो. फर्स्ट एड बॉक्समधून क्रीम काढून फुंकर मारत तिच्या हाताला लावतो. अंजलीलाही आता थोडं बरं वाटतं. माई मात्र अंकुशकडे एकटक पाहत असतात, पण तो अंजलीच्या हाताला क्रीम लावण्यातच मग्न असतो. अंजलीही त्याच्याकडे पाहत राहते. हां, सतत ओरडणारा खरा अंकुश, की काळजीने माझ्या हाताला बँडेज करणारा हा. झालं, काळजी घे आता. अंकुश म्हणाला. हो, थँक्यू. अंजली म्हणाली. बरं माई, मी निघतो आता. अंकुश, अरे थांब ना, लगेच काय निघालास? गप्पा मारू थोडा वेळ. मोठी आई म्हणाली. बरं ठीक आहे. अंकुश म्हणाला. ते तिघं खाली येतात. सिया अजूनही मुसमुसत असते. अरे बच्चा, काही नाही झालं. हे बघ, मी ठीक आहे. अंजली तिला जवळ घेत समजावते. सिया तिला घट्ट मिठी मारते. अगं, माझी डॉल रडते पण. मला वाटलं माझी डॉल खूप स्ट्रॉंग आहे. अंकुश, मी स्ट्रॉंग आहे. सिया डोळ्यातलं पाणी पुसत म्हणते. आणि त्याचनंतर, गुड गर्ल, मम्माला काही नाही झालं. ती ठीक आहे, ओके? हो मम्मा. सिया अंजलीकडे बघत म्हणते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.